पद्धतीने मला भाग पाडला। मला बीड शहरामध्ये असणारं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं पदाधिकारी कार्यकर्त्यांचं जे मोठं एक संख्याबळ आहे, मोठी ताकद आहे, ते पूर्ण त्या ठिकाणी अधांतरी झाले। त्यांना कुणी वाली राहिला नाही। त्या लोकांनी मला इथं लक्ष देण्यासाठी भाग पाडला आणि मी कुठलंही मला इथं काही नेतृत्व करायचंय, काय करायचंय अशातला काही भाग नाही। कुणी तसा गैरसमज करून घेऊ नये, कुणी तसं काही कुणाला वाटत असेल तर तसं काही नाही। फक्त एवढाच आहे, इथली मोठी ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बीड शहरात आहे। त्यांना आधार आणि दिलासा दिला पाहिजे। त्यांचे विषय हे पालकमंत्री म्हणून दादांकडे पक्षाकडे हे गेले पाहिजेत आणि आपण त्यांच्यामध्ये दुवा म्हणून आपण भूमिका ही निभावली पाहिजे असं मला वाटलं आणि ते मी करतोय। काही बाहेरचे लोक इथे आले, त्यांनी इथे लक्ष दिलं आणि त्यामुळे आता त्यांना जागा जी आहे ती इथली जनता दाखवली असं देखील तुम्ही म्हटलं। माझा जन्म बीड शहरात झालेला आहे। मी इथं लहानाचा मोठा झालोय। माझं शैक्षणिक, राजकीय सर्व आयुष्य इथं राहूनच जे काय आहे मी वाटचाल करतोय। माझा कार्य हे गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये जरी असलं, तसं जरी म्हणलं आपण, तरी गेवराई विधानसभा मतदारसंघ हा बीड शहरापर्यंत, बीड नगरपालिकेच्या त्या ठिकाणी प्रभागापर्यंत माझा बहिरवाडी जिल्हा परिषद गट आहे। बहिरवाडी जिल्हा परिषद गट हा कुठे, हा गेवराई विधानसभा मतदारसंघात, गेवराई विधानसभा मतदारसंघ। राजुरी जिल्हा परिषद गटामधील कामखेडा गण हा गेवराई विधानसभा मतदारसंघात आहे। पिंपळनेर जिल्हा परिषद गट हा गेवराई विधानसभा मतदारसंघात, हा बीड तालुक्यातला भाग आहे। आणि नगरपालिकेमध्ये प्रभागामध्ये माझा जर का मतदार असेल गेवराई विधानसभा मतदारसंघाचा, तर बाहेरचे लोक इथं येऊन करतायत असं कसं काय म्हणता येईल? माझी जबाबदारी आहे। आज त्या प्रभागामधनं मला जर का 95% मतदान त्या प्रभागामधनं मला विधानसभेच्या निवडणुकीला झालं असलं, तर त्या मतदारांपर्यंत मी आता, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, माझ्या लोकांसाठी, माझ्या पक्षाच्या उमेदवारासाठी मी तिथं जाऊन जर त्यांना आव्हान करत असेल किंवा त्यांना विश्वास देत असेल की मी तुमच्यासाठी, तुम्ही मला लोकप्रतिनिधी आमदार म्हणून निवडले, तुम्ही या प्रभागामधनं आमच्या ह्या विचाराचा, आमच्या पक्षाच्या उमेदवाराला तुम्ही आशीर्वाद द्या, तर त्याच्यामध्ये गैर काय नाही। राष्ट्रवादीची घडी विस्कटण्यामध्ये आणि पालकत्वाची भूमिका बजावण्यामध्ये